जमिनीवरचं आरक्षण कायम. अरे जमिनीवरचं आरक्षण. धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, संभाजी महाराज की. अरे काटे हनुमान शक्ती दे. अरे जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. नेहमी या तर्कामुळे मालेगाव नेहमी चर्चेत असतं आणि नेहमी हिंदूंना काही फेस करावं लागतं. नेमकं हे प्रकरण मालेगावला कशा दृष्टीकोनातून 3 वर्ष पहिले एक मोर्चा काढलेला होता आम्ही, जिथं आमचे नितेश राणा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होते. तिथं ह्या आपल्या किल्ल्यावरती ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण माजवलेलं आहे, मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी, जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार. हा भारत देश स्वतंत्र आहे. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारने ठेवलेल्या आहेत, ह्या जिहाद्यांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे. सरकारने ह्यांच्यावर कठोर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगाव मध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल. आपले आजचे दिनांक 2/7/2026 रोजीच्या निवेदनातील मागणीनुसार तात्पुरता अभियान स्थगित करण्याबाबतची नियोजित कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. सदर जागेवर सुरू असलेले विकास कामे तात्काळ थांबवण्याबाबत अर्जदारास कळवण्यात येईल. तसेच सध्या मालेगाव शहराच्या विकास योजना आराखड्याचे काम सुरू आहे. यामध्येही आपल्या निवेदनानुसार विचार विनिमय करण्याबाबत किसान महासभेपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल. या कामी अंतिम निर्णय शासनाच्या नगरविकास विभागाकडून होत असल्याने त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तरी आपले आंदोलन स्थगित करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.